व्यासपीठावरती उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके माननीय आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्यावर प्रेम करणारे, त्यांच्यावरती प्रेम करणारे त्यांचे कार्यकर्ते, त्यांच्या सोबत आलेले त्यांचे भक्कम असे शिलेदार, या सर्वांचं रामाच्या प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने झालेल्या पुण्यभूमीमध्ये मी मनापासून स्वागत करतो। या ठिकाणी विकासाबद्दल सांगायची साहेबांबद्दल कुठली काही गरज नाही। आमच्या परिसरात प्रवेश केल्यानंतर असा परिसर तुम्हाला कुठेही दिसणार नाही, अशा पद्धतीचा विकास साहेबांनी केला, त्याबद्दल बोलण्याची गरज नाही। साहेब, या ठिकाणी समोरच्या उमेदवाराकडून अनेक ठिकाणी अडचणी तयार केल्या जातात, अनेक ठिकाणी दादागिरी केली जाते। या ठिकाणी बांबे नावाचा मुलगा आहे, त्याला चिरडण्याची पण भाषा करण्यात आली। ठीक आहे, आपल्याला त्या वाईट गोष्टीमध्ये जायचं नाही, तो व्हिडिओ पण व्हायरल करायचा नाही, चांगलं वाटत नाही, कारण अतिशय खालच्या लेवलचं राजकारण आपल्याला करायचं नाही। पण या लोकांना माहित नाही साहेब की ही भूमी आहे प्रभू रामचंद्राची, ज्या ठिकाणी जेव्हा सीता मातेचं हरण झालं याच ठिकाणी विरोध करण्यासाठी सर्वप्रथम उभा राहिला तो आपला जटायू महाराज। आम्ही त्याच वंशज आहोत, आम्ही कुठलाही अन्याय सहन करणार नाही आणि त्यांना थाटीडोकपणे सांगतो, आम्ही तुम्ही प्रत्येक उत्तराला उत्तर देऊ। पुढचे 3 ते 4 दिवस तुम्ही आमचं काहीही करू शकत नाही। प्रत्येक लेवलला प्रत्येक गोष्टीला आम्ही उत्तर द्यायला सक्षम आहोत आणि आमचे राम त्याच्यानंतर आमचं काय करायचं ते बघतील। जटायू सारखे आपल्या सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहायचंय, कुठल्याही धमकीला घाबरायचं नाही, कुठल्याही पद्धतीने टेन्शन घ्यायचं नाही। फक्त मित्रांनो काळजी हीच करण्याची गरज आहे, आपल्याला वाटतं आपला विजय पक्का आहे, 100% आहे, फक्त लीड महत्वाचं आहे, 50, 60, 70, 80 हे महत्वाची गोष्ट आहे। पण डोळ्यामध्ये तेल घालून जसं ग्रामपंचायत आपण मतदान करतो, प्रत्येक मतदाराला बोलून आणणं महत्वाचं आहे। जर वृद्ध कुणी असेल त्यांना गाड्या द्या, बाईकवरती आणा, पण त्यांना मतदार केंद्रापर्यंत आणा, त्यांना मतदानाची चिन्ह 3 नंबरची निशाणी व्यवस्थित समजून सांगा, ती समजवणं महत्वाचं आहे। काही आपले मतदार गावाच्या बाहेर राहतात, बाहेर गेल्यामुळे त्यांना इकडे येणं पॉसिबल होत नसेल, त्यांना शक्य होत नसेल तर गाड्या पाठवा, त्याचं नियोजन आमच्यापर्यंत पोहोचवा, या मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो। कुठलीही काय अडचण आली तर कोकाटे साहेब आपल्या मागे खंबीर उभे आहे, कुठल्याही धमकीला घाबरू नका। पुन्हा एकदा साहेब तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। ठिकाणी उपस्थित असलेले मतदार बंधूंनो, येत्या 20 तारखेला होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका आणि त्यामध्ये आपल्या सिन्नर विधानसभेमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून आपले लाडके आमदार माणिकराव कोकाटे साहेबांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यांच्या प्रचार सभेची ही सभा आहे। या ठिकाणी उपस्थित आपल्या तालुक्याचे माजी आमदार जोले साहेब, या ठिकाणी उपस्थित बोरस्ते साहेब आणि व्यासपीठावर सर्वच नेते मंडळी, समोर बसलेले सर्व मतदार बंधूंनो, या ठिकाणी साहेब निवडणूक जाहीर झाल्यापासून 1 तारखेपासून आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी तनमनधनानं सर्व कामाला लागलेले आहेत। सर्वजण ज्याच्या त्याच्या पर्यायानं प्रत्येक गावात वाड्यात पाड्यात जाऊन प्रचार करतायत। मी तुम्हाला सर्वांना सांगतो, आपण 15 दिवस प्रचार केला, पण आता फक्त 4 दिवस बाकी आहे। 4 दिवस डोळ्यात तेल घालून या ठिकाणी आपण काम करायचं आहे आणि साहेबांचा हा गैरसर झाल्याशिवाय आपण झोपायचं नाही, ही या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो। या ठिकाणी साहेबांना आपण मागच्या वेळेस सुद्धा भरपूर 4,500चं लीड दिलं होतं आपल्या गटातून आणि त्याचं उत्तर आहे म्हणून साहेबांनी या गटात भरपूर कामं केले। आपल्या नवगाव पाणी पुरवठा मांजरगाव ते टाकेतपर्यंत या वाड्यापाड्यांना पाणी नव्हतं, साहेबांनी काळुस्त्याच्या बामदारणातून पाणी मांजरगावला टाकलं आणि तिथून या सर्व वाड्यांना पाणी पुरवठा आता काम जोरात चालू आहे। 2 महिन्यात ते काम पूर्ण होईल। त्याचप्रमाणे पिंपळगाव मोर ते वासाळी हा रस्ता अतिशय खराब, गाडी चालवता येत नव्हती। साहेबांनी त्या ठिकाणी 99 कोटी रुपये मंजूर करून त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केलाय। आमचं दामणगाव ते टाकेत अतिशय खराब रस्ता होता, तोही रस्ता कॉन्क्रीटीकरण केला। प्रत्येक गावात या ठिकाणी सभा मंडप असतील, मंदिर असतील, सर्व कामं या ठिकाणी पूर्ण केलेत। रस्ते असतील, पाणी पुरवठा असतील, हे सर्व कामं केले। मित्र, तुमचं आमचं सर्वांचं भाग्य आहे म्हणून असे आमदार आपल्याला लाभलेत, विकास पुरुष लाभलेत, यांची जोपासना आपण करायला पाहिजे। मी जास्त बोलत नाही, या ठिकाणी वक्ते बरेच बोलणारे आणि साहेबांना 7 वाजता सिन्नरला काही कार्यक्रम आहेत। मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो की साहेबांचं हे काम आपण 20 तारखेपर्यंत
सर्व परत प्रत्येक हातात फिरणं बंद करा. प्रत्येकानं आपलं आपलं गाव सांभाळा. गावात थांबून सर्वांना समजून सांगा आणि 20 तारखेला सर्वांना बूथपर्यंत घेऊन जायचं आणि मताची टक्केवारी कशी वाढल. मतदान वाढून साहेबांची निशाणी आहे घड्याळ. 3 नंबरला घड्याळाचं चिन्ह आहे. त्या मशीन पुढे बटन दाबून साहेबांना भरघोस मताने विजय करायचा आहे. साहेब विजयी झालेलेच आहे, परंतु आपल्याला जास्तीत जास्त लीड द्यायचं आहे आणि साहेबांना मंत्री करायचं आहे. कालच आदिदारांनी सांगितलं तुम्ही निवडून आणा, मी मंत्री करतो. ते आपण ते स्वप्न पाहायचं आहे. ही सर्वांना विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सिन्नर विधानसभेचे लोकप्रिय उमेदवार आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब, ज्येष्ठ नेते माणिकरावजी बोरस्ते काका, माजी आमदार शिवरामजी झोले, विलासजी पांगरकर, सर्व व्यासपीठ आणि उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, कोकाटे साहेबांना दुसरी 7 वाजता सभा आहे म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु आपल्या विकासाला अहोरात्र साथ देणारा कार्यकर्ता, या तालुक्याचे प्रश्न जाणणारा कार्यकर्ता म्हणून माणिकरावांची ओळख उभ्या महाराष्ट्रामध्ये आहे. आपल्याला मी आठवण करून देतो की अतिवृष्टी झाली, ढगफुटी झाली आणि आपलं आळसऱ्याचं धरण फुटलं. रात्रीच्या वेळेला अनेक शेतकऱ्यांच्या नुकसानी झाल्या. त्याही वेळेला शासन दरबारी जाऊन त्या लोकांना सहकार्य करणं, धरणाचं काम पुन्हा करून घेणं, अशा सर्व तळमळीमध्ये वागणारा हा नेता आणि म्हणून त्याच्या पाठीशी ही जनता सातत्यानं उभी राहते. मी कोकाटे साहेबांना एकच विनंती करीन की टाकेद हे तीर्थक्षेत्राचं गाव आहे. हे तीर्थक्षेत्राच्या गावामध्ये जे जटायुक्त स्थान आहे, त्या जटायुक्त स्थानामध्ये कुठंतरी जी ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टचं मध्ये या स्थानिक शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना सभासद करावा आणि त्या ट्रस्टच्या विकासासाठी या टाकेदमधील परिसरातील भूमिपुत्रांना फार मोठं सामावून घेण्यासाठी आपणही सुद्धा आपल्या स्तरावरती प्रयत्न करावं. माणिकरावजी कोकाटे साहेबांना अशी आपण आपल्या सर्वांच्या वतीनं मी विनंती करतो. येत्या 20 तारखेला आपण सर्व मतदारांनी त्यांचं घड्याळ ही निशाणी आहे, अनुक्रम क्रमांक 3 त्यावरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि मी माझं थोडक्यात भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामचंद्राच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या या टाकेद भूमीमध्ये आज उपस्थित सर्व मान्यवर, आज प्रथम तर मी नम्र विनंती करतो की आपले संघनायक बिरसा मुंडा यांची जयंती, त्यांनाही वानवंदन करतो आणि आपल्या काननवाडीच्या किल्ल्यापासून कुरुंगवाडीच्या किल्ल्यापासून या सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये वसलेल्या या सह्याद्री पर्वतला आणि आपले आराध्य दैवत कळसूबाई, जिथं आपली कळसूबाई वसलेली आहे, या आदिवासी दैवताला वंदन करून मी काही स्टेजवर कधी बोललेलो नाही आहे, पण बोलायची वेळ आली. त्याला कारणही एकच आहे, कारण परवा झालेल्या सभेमध्ये जी पिचड आपल्या शरद पवारांची सभा झाली, तिथं येऊन मध्य प्रदेशला माणूस, दाढीवाला माणूस येऊन बोलतो का हे आरक्षण दाखवतो, संविधान दाखवतो. अहो कशावर बोलायचं? निवडणूक कोणती आहे? तुम्ही ही केंद्राची निवडणूक नाही, ही राज्याची निवडणूक आहे. तिथं येऊन तुम्ही आरक्षणाचा मुद्दा मांडताय, तुम्ही तिथं येऊन संविधानाचे मुद्दे मांडताय. ही निवडणूक कोणती आहे आणि कशासाठी आहे? अहो कशासाठी ही निवडणूक आहे याचं तरी भान ठेवायला पाहिजे. आणि त्यांना तुम्ही स्टेज डेअरिंग देताय. त्या लोकांना बोलवलं, ते खूप तज्ज्ञ आहेत. मी त्यांना सांगतो, सतीशजी पेंदाम उद्याही ते सभेला आहेत, शनिवारची त्यांची सभा आहे आपल्या गोटीमध्ये. पण कुठंतरी आदिवासी समाजाला कुठंतरी भरकटत लावायचं, कुठंतरी गैरप्रवृत्तीला लावायचं, घोंगड्या बैठक घ्यायच्या, हे कुठपर्यंत चालणार? अहो तुम्हाला तालुक्यातले माणसं नाहीत का सांभाळायला? कुठंतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे. त्यांनी 4 जूनला सांगितलं होतं, नागपूरला स्टेटमेंट दिलं होतं, जर काँग्रेस माझ्या मागे राहिली तर मी काँग्रेसला सपोर्ट करेन, जर बीजेपी राहिली तर बीजेपीला सपोर्ट करेन. असे बोलणारे ते सतीश पेंदाम येऊन तिथं बोलताय ह्या उमेदवाराला सपोर्ट करा जो गुंडगिरी प्रवृत्तीचा, हप्ते खाणारा, टॅक्स घेणारा.
त्याला का सपोर्ट करायचा? मग आपले कोकाटे साहेब काय आहेत? काय भूमिका झाली पाहिजे? सर्व समाजाला धरून चालणारे, हिंदू मुस्लिम बहुजन 12 पगड जातीला घेऊन चालणारे कोकाटे साहेब नकोय का तुम्हाला? कुठं तरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे. आपण फक्त विकासाच्या मुद्द्यावर बोलून चालणार नाही. विकास तर करणारे ते आपले मंत्री आहेत, आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि सहमुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस. अहो ते करणार आहेत. इथं 4 गटामध्ये आपले उमेदवार आहेत, 4 ठिकाणी 4 मतदारसंघामध्ये. वरती माझे सहकारी आहेत डॉक्टर लामटे, मी त्यांच्याकडे ऑपरेशनला जायचो, मी डॉक्टर आहे. आपल्या इगतपुरी त्र्यंबकेश्वरमध्ये आपले कोसकर साहेब आहेत, इकडं आपले माणिकरावजी कोकाटे आहेत. आणि जर आपल्याला या माहितीला बळकट करायचं असेल तर आपण बहुसंख्य मतानं कोकाटे साहेबांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे. आणि याला एकच कारण आहे, तुम्हाला सांगतोय, माझ्या अख्ख्या आदिवासी समाजाला नाही, अख्ख्या बहुजन समाजाला सांगतोय, आपल्या आठवले साहेबांचा पाठिंबा आहे, मुस्लिम बांधवांना पण सांगतोय. कुठे जर माझी व्हिडिओ क्लिप हायलाईट करायची असेल तर करा. मी अख्ख्या बहुजन समाजाला, हिंदू समाजाला, 12 समाज जातीला सांगतोय का कोकाटे साहेब कुठल्याही जाती धर्माचे नाही. ते जरी मराठा समाजाचे असतील पण ते कुठलाही जातीभेद करत नाही. आणि ते एकच मोठं कार्य करणारे का आपले राघोजी भांगरेचं स्मारक आपल्या कळसुबाईच्या पायथ्याशी जिथं रोपवे आणि 300 कोटीचा प्रोजेक्ट आहे, पूर्ण इगतपुरी तालुका सोडून द्या पण अख्खं महाराष्ट्र राज्य. तुम्हाला एक सांगतोय, गाव सुधारलं तर तालुका सुधारतो, तालुका सुधारलं तर राज्य सुधारतं, आणि राज्य सुधारलं तो देश सुधारतो. या भूमिका आपण ठेवा. असा विकास पुरुष पुन्हा भेटणे नव्हे. मी जाहीरपणे माझ्या आदिवासी बांधवांना नाही, सर्व बांधवांना सांगतो, जातीभेद विसरून जा. कोणी जर नेरेटिव्ह करत असेल, मी काय सतीश पेंदमला वाईट म्हणत नाही, शिकलेला आहे, खूप ग्रॅज्युएट आहे, खूप अनुभव आहे. तुम्हाला काय माहिती आहे, पेसाचा लॉंग फॉर्मही माहीत नसेल, पण मी सांगतो का असे निगेटिव्ह करू नका. सरळ जाहीर प्रचार सभेमध्ये साहेबांविषयी जर कोणी बोलणार असेल तर आदिवासी समाज खपून घेणार नाही, हीच भूमिका ठेवतो. आणि मी फार बोलायचं, खूप बोलायचं होतं, पण मी आज माझ्या वतीनं मी डॉक्टर जयंत कोरडे, नामदेव साबळे, शांताराम कोरडे, गौरव कोरडे आणि आमचे सदस्य काशीनाथ केकरे, भूषण कोरडे, रमेश कोरडे, किशन जाकेरे, संजय कोरडे, दिनेश खाडे, पांडुरंग सुरोशी, तुकाराम मुठे, पांडुरंग कोरडे, जनार्दन शेडे, सरपंच साहेब, आपल्यासाठी फक्त आपल्या गावांचा विचार नका करू, आपल्या घराचा विचार नको करू, आपल्या तालुक्याचा नका विचार करू. अहो टॅक्स इतका येणार आहे ना, जर आपलं स्मारक उभं राहिलं ना, अहो लोक, पर्यटन इतकं मोठं होईल का हे जगात. तुम्हाला सांगतो, पर्यटनात तुम्ही शिर्डीचं पर्यटन बघा, किती टॅक्स येतो, किती मोठं संस्थान आहे. आणि आपल्याला एवढी मोठी साहेबांनी देणगी दिली आणि मी पुरं करून देतो. साहेबांनी शब्द दिलाय, साहेब तिथून तर याच्यापर्यंतचा रस्ता सिमेंटचा बोलले, 300 किलोमीटरचा जो महाराष्ट्रात कुठं नाही असा रस्ता करून द्यायला जर साहेब जबाबदार आहे तर आपण साहेबांच्या मागं का नाही राहायचं? मला एकच आवाज पाहिजे. मी फार जास्त बोलणार होतो, खूप बोलण्यासारखं होतं माझ्याकडं आणि फार देश लेवलचं बोलण्यासारखं आहे, पण मी थांबतो. उपस्थित मतदार बंधू आणि भगिनींनो, आज ताकेद या पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपल्या महायुतीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय श्री माणिकरावजी कोकाटे साहेब आपले उमेदवार आहेत. आणि त्यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं आदरणीय माणिकरावजी बोरस्ते, बाळासाहेब गाडवे, रतन पाटील, रघुनाथजी तोकडे, पांगारकर साहेब, उदयजी जाधव आणि सर्व मान्यवर आणि बंधूंनो, येत्या 20 तारखेला 4 दिवस राहिले आता महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक होते. आणि त्या निवडणुकीमध्ये आपल्या सिन्नर विधानसभा मतदारसंघामधून कोकाटे साहेब उभे आहेत, उमेदवारी करतातही. कोकाटे साहेबाचं काम आपण सर्वांनी बघितलं, कामाची आपण चर्चा केली, परत मी ती चर्चा काही करणार नाही. पण तुम्हाला एकच सांगाल, कोकाटे साहेबासारखा कामाचा माणूस, धाडसी माणूस आणि प्रत्येकाला काम केल्यावर जवळ बोलवून काम करून देणारा हा नेता आहे.
उद्याचं भविष्य बलवंत आहे. आपले नेते आहे आदरणीय अजितदादा पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांना बळकट करण्यासाठी, त्यांचे हात बळकट करण्यासाठी कोकाटे साहेबांची निशाणी आहे घड्याळ. तर आपलं पवित्र बहुमोल मत घड्याळाचे चित्रापुढचं बटन दाबून त्यांना द्यावं, प्रचंड मताने विजयी करावं अशी एक कळकळची विनंती करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी टाक्याची शेवटची सभा आपण या ठिकाणी जाहीर केली होती आणि सन्माननीय उपाध्यक्ष विधानसभेचे माननीय जिरवळ साहेब या ठिकाणी येणार होते, परंतु त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत गोंधळाची परिस्थिती 2 दिवसापासून निर्माण झाली. त्यामुळे त्यांना मतदारसंघ सोडणं या ठिकाणी अशक्य झालं आहे. त्यांचा फोन सुद्धा नॉट रिचेबल आहे. ज्या ठिकाणी रिचेबल होता तिथे त्यांनी मला फोन करून सांगितलं की साहेब मला येणं शक्य होणार नाही, एवढा वेळेस मला माफ करा. परंतु तरीसुद्धा त्यांनी या ठिकाणी यायला पाहिजे होतं. किंबहुना गरज पडली तर आपणही त्या ठिकाणी दिंडोरीला जाऊन जिरवळ साहेबांसाठी समर्थपणे पाठिंबा या ठिकाणी व्यक्त केला पाहिजे. आज क्रांतिकारी बिरसा मुंडा यांची जयंती आहे. आज जयंतीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सभा होते. ज्या आपल्या पूर्वजांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये क्रांतीचं पाऊल उचललं, बंडाचं निशाण फडकावलं, संपूर्ण आदिवासी बांधवांमध्ये जागृती निर्माण केली, प्रेरणा निर्माण केली आणि ज्यांच्यामुळे आज आपल्या सर्वांना स्वातंत्र्य बघायला मिळालं. त्यामध्ये अनेक स्वातंत्र्यवीर आहेत. सन्माननीय बिरसा मुंडा तर आहेतच. आपल्या भागाते श्रद्धास्थान आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हेही ब्रिटिशांच्या विरोधामध्ये प्रचंड मोठी कुमक घेऊन सातत्याने त्यांच्या विरोधात लढले. एक नवीन इतिहास या क्रांतिकारकांनी आपल्या जीवनामध्ये निर्माण केला. त्यामध्ये राया ठाकर असतील, टंट्या भिल असतील, बागुजी नाईक असतील, उमाजी नाईक असतील, बिरसा मुंडा असतील, राघोजी भांगरे असतील, टंट्या भिल असेल, अनेक समाजाच्या अल्पसंख्याक समाजाच्या धोरणांनी कुठल्याही प्रकारची सुविधा नसताना इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड पुकारून या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्राणाची आहुती दिली. त्यांनी फक्त आदिवासी समाजासाठी योगदान दिलं नाही, तर इतर समाजाच्या लोकांना स्वातंत्र्य मिळावं, त्यांनाही त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार मिळावा, या उद्देशाने अनेक क्रांतिकारकांनी आपल्या राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये या ठिकाणी प्राणाची आहुती दिली आहे. त्यांचं नामस्मरण करणं, त्यांची स्मारक उभारणं हे पुढच्या पिढीला दिशादायक आणि प्रेरणादायी या ठिकाणी ठरणार आहे. आणि म्हणून आपण जाणीवपूर्वक शेजारच्या तालुक्यामध्ये जन्माला आलेले आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा इतिहास वाचवले आहे, त्यांची पुस्तकं मी वाचलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाने एक मोठं स्मारक व्हावं ही माझी मनापासूनची इच्छा होती. अनेक आमच्या आदिवासी बांधवांनी, सरपंचांनी माझ्याकडे त्या स्मारकासाठी मागणी केली, परंतु गावागावामध्ये छोटी छोटी स्मारक देण्यापेक्षा एक इंटरनॅशनल लेवलचं स्मारक, जेणेकरून त्या ठिकाणी पर्यटनाची सोय होईल, त्या ठिकाणी बुद्धिमत्तेला चालना मिळेल. आपले वंशज काय करत होते, त्यांनी आपल्यासाठी काय काय यातना सहन केल्या, त्यांनी आपल्याला काय काय दिलं, ज्यांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आपण सर्व लोकशाहीमध्ये या ठिकाणी जगतो आहोत. त्याचं मूळ प्रेरणास्थान हे क्रांतीवीर आहेत आणि हे क्रांतीवीर सर्वच
मागासवर्गीय समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यांचा जन्म झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला बरोबर घेतलं. उगीच रयतेच राज्य निर्माण झालं नाही. अनेक लोकांनी त्याग सहन केले, अनेक लोकांनी खस्ता खाल्ल्या. जीवा शिवासारखे माणसं, बाजी प्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मामा शेलार मामा, अनेक समाजाची, अनेक शूर वीर तानाजी, नवीन तानाजीची माणसं आज या ठिकाणी आपल्याला इतिहासाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या योगदानाचं, त्यांनी केलेल्या बलिदानाचं आपल्याला वाचनातून या ठिकाणी माहितीतून, पटातून या ठिकाणी माहिती मिळते. तो सुद्धा इतिहास आपल्या सर्वांच्या पुढं कायम ठेवत राहावं ही माझी या ठिकाणची भावना आहे. विकास तर होतच आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार, निवडणुका या विकासाच्या मुद्द्यावरच होत असतात. विकासामध्ये आपण गावात रस्ते करतो, अंडरग्राउंड गटारी करतो, समाज मंदिरे बांधतो, व्यायामशाळा देतो, शाळा खोल्या देतो, ग्रामपंचायतीला लागेल त्या सुविधा निर्माण करून देतो. त्या देत असताना या लोकांनी आपल्यावर केलेले उपकार, त्यांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा, त्यांची पूर्तता करणं ही खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी स्थानिक आमदारांची, खासदारांची, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी असते. ती जबाबदारी समर्थपणे पार पाडण्याचं काम गेली 5-10 वर्ष हा मतदारसंघ माझ्या सिन्नर विधानसभा मतदारसंघाला जोडल्यापासून अत्यंत प्रयत्नशीलपणे या ठिकाणी काम केलं. मी असं म्हणणार नाही 100% काम पूर्ण झालंय. कदाचित काही काम अपूर्ण आहे. सगळ्याच मतदारसंघातले काम 5 वर्षात पूर्ण होत नाही. परंतु काहीच काम करायचं नाही, नुसत्या निवडणुकीला सामोरं जायचं, आपले धंदे करायचे, आपला व्यवसाय करायचा, लोकांना वेठीस धरायचं, जातीपातीच्या आणि पैशाच्या नावाखाली राजकारण करायचं, समाजामध्ये संभ्रमावस्था निर्माण करायची, दमदाट्या करायच्या. अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण जर आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी घडणार असेल तर आपण जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून, जागरूक मतदार म्हणून यांना धडा शिकवल्याशिवाय आपल्याला शांत बसता येणार नाही. मित्रो, लक्षात ठेवा. माझ्या एका आदिवासी तरुणांना काल परवा टाकेच्या योगेश बांबलेला धमकी दिली की त्या ठिकाणी तुला मागच्या टायर घरी घालतो. अरे तुझ्यात काय धमक आहे रे बावळटा, कोणाची बराबरी करतो? आदिवासींच्या केसाला धक्का लागला तर माणिक कोकाटे पहिला उभा राहील, काळजी करू नको. आणि त्याला तर सोड, तुलाच मागच्या चाकाखाली घालतो. निवडणूक होऊ दे. अशा धमक्या, पुचक्या धमक्या आमच्या आदिवासी कार्यकर्त्यांना दिला तर याद राख, हा आदिवासी कार्यकर्ता जो इंग्रजांच्या विरुद्ध लढलाय, ज्यांनी इंग्रजांना सळोकीपळ करून सोडलंय, तुला तर एका दिवसात, एका रात्रीतून पळून लावतील, पत्ता लागणार नाही, पासंगाला पुरणार नाही. त्या आदिवासींची चेष्टा करू नको, आदिवासींना अंडरएस्टिमेट करण्याचा प्रयत्न करू नको. तुझी मस्ती, तुझा पैसा, तुझा माज 20 तारखेला तर हे सगळे जिरवतीलच. पण भविष्यकाळ सुद्धा जर तुला जिल्हा परिषदेकडून संधी मिळाली, जर ग्रामपंचायतीकडून निवडून दिलं तर पठ्ठ्या गाठ मायाशी. लक्षात ठेव. अशा प्रकारचे घाणेरडे विचार असलेली माणसं राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये येणं ही तुमच्या आमच्या समाजाला लागलेली कीड आहे. ही कीड उद्ध्वस्त केली पाहिजे, फेकून दिली पाहिजे, उपटून टाकली पाहिजे, खड्यासारखे बाजूला गेली पाहिजे. निवडणुका येतील, निवडणुका जातील, पण ज्यांची लायकी नाही अशा लोकांनी विधानसभा निवडणुका लढवायच्या. ज्यांच्याकडे इथिक्स नाही, पक्ष कुठला तेही माहिती नाही, एका बरोबर लग्न, दुसऱ्या बरोबर गंधर्व, तिसऱ्या बरोबर हनीमून. अरे काय धंदा आहे तुमचा? तेही लपून छपून आतून. अरे धमक आहे तर उजळ माथ्याने या ठिकाणी जा. आमच्या धमक आहे, आम्ही उजळ माथ्याने पक्ष बदलतो. आमच्या कार्यकर्त्यांच्या हितासाठी आम्ही कोणाशी लढतो, कोणाशी 2 हात करतो. आमची तयारी आहे त्याच्यामध्ये.
फक्त माझ्या मतदारसंघातल्या जनतेचं हित, या पलीकडे दुसरी कुठलीच गोष्ट मी कधी मनामध्ये आणली नाही. आता हे भाषण काय करतात, आम्ही राघोजी भांगरे स्मारक करू. अरे गधड्या, ते कधी झालंय मंजूर? तू काय करतो? कधीच मंजूर करून ठेवलंय मी ती. आम्ही नदीजोड प्रकल्प करू. अरे ते पण झालं नाही येड्या. तुझं माझा जाहीरनामा वाचतो, त्याच्यावर भाषण करतो. जरा जाहीरनामा माझा वाच एकदा नीट आणि मग गप्प बस एकदा. ज्या जाहीरनाम्यामध्ये ज्या गोष्टी नाही आहेत त्याचा उच्चार कर, ते आश्वासन दे, त्याचं प्लॅनिंग कर, त्याचं नियोजन कर, त्यासाठी लोकांना आश्वासन दे. अरे घेणं नाही देणं नाही, काही अभ्यासही करता येत नाही. गोरगरिबांच्या जमिनी उभारणं, आदिवासींच्या जमिनी उभारणं, वंजारी समाजाच्या 5 एकराच्या 50 एकर जमिनी घेणं, समाजामध्ये संभ्रम निर्माण करणं, मारामाऱ्या लावणं, त्यातून आपला स्वार्थ साधणं, असा एकच विचार या समोरच्यांच्या मनामध्ये आहे. जिल्हा परिषदेमध्ये 2.5 वर्ष होता, 1 रुपयाचं काम साधा आला पण नाही. एकदा तरी जिल्हा परिषद अध्यक्षाची गाडी आपल्या गावात आली? एकदा आला नाही. 2.5 वर्ष 15 आमदार आणि 2.5 खासदार मधून असलेले एक मोठं पद या विधानसभा मतदारसंघातल्या 70% गावांपर्यंत तो पोहोचलाच नाही. 30% त्याचा जिल्हा परिषद मतदारसंघ आहे. पत्र्याचे शेड मारले, इकडून उभा राहिलं तर तिकडून पाऊस लागतो, तिकडे गेलं तर इकडून पाऊस लागतो. ऊन वारा पाऊस कशापासूनच संरक्षण नाही. पैसे खाण्यासाठी ही एसटीची शेड उभी केली. अरे एसटी स्टँड कसं असतं, एकदा सिन्नरला जाऊन पाय रताळ्या. एसटी स्टँड कशाला म्हणतात, तिथे जाऊन पाहून ये. तेव्हा ज्यांना धमक नाही, ज्यांच्यामध्ये प्लॅनिंग नाही, ज्यांच्याकडे नियोजन नाही, ज्यांना राज्यातून काय आणता येत नाही, ज्यांना लाचारी आणि उद्रेगिरी करण्यापलीकडे काही पर्याय नाही, त्यातून कमिशन म्हणून कोणाची तरी दलाली खायची आणि त्यावरती आपलं संपत्ती मिळवून आणि लोकांना वेठीत धरायचं, अशा प्रकारचं राजकारण जर कोणी करू पाहत असेल तर आपण सर्वांनी जागरूकपणे अशा माणसाला धडा शिकवला पाहिजे. आणि तो धडा 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही शिकवाल, अशी माझी आपल्याकडनं समस्त नागरिकांकडनं या ठिकाणी अपेक्षा आहे. बोलण्यासारखं खूप आहे. या ठिकाणी काही आपा पिकवतात. बंधारे झालं तर गाव उठल, बंधारे झालं तर इकडं पाय तोटा होईल, तिकडं फायदा होईल. तू करतो काय? तुला बंधारे करायचे नाही, तुला शहराला कडवाची पाणी पुरवठा योजना आली ती पण चुकीची आहे. त्याचा नदीजोड प्रकल्प आला तोही चुकीचा आहे. राघोजी भांगरे स्मारक त्याला करायचे, मग त्याला करायचं तरी काय? करायचं काय? नुसतं पोत्यावर बसायचे? मग जाय टाळ मुरदून घेऊन का एखाद्या मंदिरात तरी जाऊन बस, हरिभक्त पारायण तरी हो, रामकृष्ण हरी कर. मग म्हणजे ते करायचं नाही, देवा धर्माचं नाव घ्यायचं नाही. जे यांच्या डोक्यामध्ये पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा, अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण हे या विधानसभा मतदारसंघामध्ये करू पाहत असतील तर यांना वेळीच ठणकावून उत्तर दिलं पाहिजे. आणि विधानसभेमध्ये पोहोचण्याच्या पलीकडं फार लांब नेऊन घातले पाहिजे, लांब कोचाडले पाहिजे, 1,00,000-1.5 लाख मतांनी, परत नावच घेणार नाही, अशा प्रकारचं चित्र आपल्या समर्थ मावळ्यांनी या ठिकाणी निर्माण केलं पाहिजे, अशी माझी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याकडनं अपेक्षा आहे. आपण अनेक लोकांनी माझे अनुभव घेतलेले आहेत. सामान्यातल्या सामान्य लोकांना, गरीबातल्या गरीब माणसाला, कोणत्याही जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याच्या संदर्भात कधीही या ठिकाणी मागे फिरून पाहिलं नाही. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांना या ठिकाणी विश्वासात घेऊन आणि ही जनतेचं भलं करण्याचा विचार सातत्याने मी माझ्या मनामध्ये आणलेला आहे. तोच विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे. जोपर्यंत सर्वसामान्यांचं कल्याण होत नाही, जोपर्यंत आमचा शेतकरी बांधव सुखी होत नाही, जोपर्यंत तरुणांना बेरोजगारांना नोकऱ्या मिळत नाही, जोपर्यंत हाताला काम मिळत नाही, तोपर्यंत विकास झाला असं म्हणता येणार नाही. विकास हा सर्वांगीण हवा आहे. सर्व बाजूने विकास झाला पाहिजे, सर्व समाजाचा विकास झाला पाहिजे. आणि आपल्या ज्या प्रतिमेच्या भावना आहेत, प्रतिष्ठेच्या भावना आहेत, अस्मितेच्या भावना आहेत, ज्या भावना आपल्या या ठिकाणी दडलेल्या आहेत, त्यांची स्मारकं सुद्धा आपल्याला मान सन्मान स्वाभिमानाने वर मान करून चालता आलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका घेऊन, अशा प्रकारचा कार्यक्रम घेऊन आपण पुढे निघालोया. आता हायवेवर आलोय. आता खऱ्या अर्थानं हा सोपा प्रवास सुरू झालेला आहे. मागचा काळ, कोविडचा काळ, सरकार गेलं, अनेक गोष्टी घडल्या, 1-1.5 वर्षाचा काळ मिळाला, तरी सुद्धा सोडलं नाही. महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त निधी आणणारा एकमेव विधानसभा मतदारसंघ आहे, तो म्हणजे सिन्नर. कुठल्याही पदाची अपेक्षा केली नाही,
कुठल्याही खुर्चीची अपेक्षा केली नाही, कुठल्याही सत्तेची अपेक्षा केली नाही, कुठल्याही पैशाची अपेक्षा केली नाही. फक्त आणि फक्त सिन्नरचा विकास, सिन्नर विधानसभा मतदारसंघाचा विकास एवढं एकच धोरण डोळ्यासमोर ठेवलं. आणि कोणीही माझा शत्रू नाही, कोणीही मी कोणाशीही वाईटपणा घेत नाही. ज्यांना ज्यांना पाहिजे तो त्यांचा अधिकार आहे. परिवर्तनाने माणसाची मनं बदलतात, कामाने माणसाची मनं बदलतात. मनं बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये मी सातत्याने अग्रेसर राहिलोय. 4-2 गोष्टी जरी या ठिकाणी माझ्या हातून चुकीच्या घडल्या असतील तरी सुद्धा पुन्हा एकदा मी जर त्या लोकांकडे गेलो, त्यांना म्हटलं की या गोष्टीमध्ये माझी चूक आहे, मी सुधरून घेतो, तर समोरचा माणूस 3ऱ्या मिनिटाला तयार होऊन या ठिकाणी पाठीशी उभा राहतो खंबीरपणे. ही सुद्धा माझ्या दृष्टीने जमेची बाजू आहे. आज एवढ्या उत्स्फूर्तपणे टाकेत परिसरातील, टाकेत पंचकृषीतील, टाकेत गावातील सर्व नागरिकांनी जो सत्कार या ठिकाणी केला, जो स्वागत केलं, जी मिरवणूक काढली ती अभूतपूर्व होती. खरी म्हणजे विजयाची मिरवणूक होती की प्रचाराची निवडणूक होती हेच मला थोडा वेळ कळलं नाही. एवढा प्रचंड प्रतिसाद आपल्या या भागातील जनतेने मला दिला, मी आपला अत्यंत ऋणी आहे. परंतु 20 तारीख आपल्याला डोळ्यात तेल घालून जागावं लागेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली मताची टक्केवारी ही 95% पुढे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थानं स्थिरता प्राप्त होणार नाही. महाराष्ट्राच्या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये सिन्नर विधानसभेचा आमदार हा प्रचंड मताधिक्याने विजयी होऊन आलेला आहे. अशा प्रकारचं चित्र महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निर्माण झालं पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्नाची पराकाष्ठा करा. शेवटचे 4-5 दिवस राहिलेत. मला खात्री आहे आपण जर या 5 दिवसामध्ये ताकद लावली तर समोरचा माणूस कुठे कुठं गायब होऊन जाईल, पत्ता लागणार नाही, त्याचे पैसेही काही काम करणार नाही आणि जातही कुठं कामाला येणार नाही. त्यामुळे आपल्याला सर्वांना काळजी घेऊन येत्या 20 तारखेला घड्याळासमोरचं बटन दाबून सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे गावातील, परिसरातील, ग्रामपंचायतीतील जे सगळे मतभेद आहेत ते बाजूला ठेवून एकत्रितपणे विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी विधानसभेमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं नेतृत्व करण्याची संधी, आपल्या सर्वांचे राहिलेले प्रश्न सोडवण्यासाठी मला पुन्हा एकदा विधानसभेमध्ये पाठवा ही आपल्या सर्वांना अतिशय आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो आणि पुढच्या गावाला जायला आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.